कुरुक्षेत्राच्या रणांगणावर धुळीच्या लाटा स्थिरावल्या होत्या आणि युद्धाच्या कोलाहलाआधी मनाच्या आत शांततेचा शोध सुरू झाला होता. तेव्हा धनंजय, अर्जुन आपले धनुष्य बाजूला ठेवून योगेश्वर श्रीकृष्णांना विनम्रतेनं प्रश्न विचारतात. हे केशव, मानवाला विजय देणारे व्रत कोणते? जे पापांचा क्षय करील, संकटात मार्ग दाखवील आणि ध्येयापर्यंत पोचवील, असे व्रत मला सांगावे. श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्थ, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील विजया एकादशी हे असे व्रत आहे जे कर्म, भक्ती आणि त्याग या तिन्हींचा संगम घडवते. हे व्रत केवळ उपवास नाही, भगवंत म्हणाले, हे मनाचा विजय आहे. पूर्वकाळी श्रीकृष्ण पुढे सांगू लागले, मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र वनवासात असताना लंकेकडे प्रस्थान करत होते. समोर अथांग सागर, मागे कर्तव्याची हाक आणि मध्ये अडथळ्यांचा डोंगर. वानरसेना चिंतेत होती. समोर अथांग सागर, लाटांच्या गर्जनेत मानवाच्या धैर्याची परीक्षा सुरू होती. रणरणत्या वाऱ्यातही मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र शांत उभे होते. कर्तव्य स्थिर, दृष्टी अचल. तेव्हा सौमित्र लक्ष्मणजी विनयानं पुढे येतात. नेत्रांत प्रश्न, वाणीमध्ये नम्रता. भ्राताश्री, हा महासागर अथांग आहे. वानरसेना सिद्ध आहे, पण मार्ग अदृश्य आहे. या महासागरावर विजय कसा मिळेल? तेवढ्यात आकाशात एक अलौकिक तेज प्रकट झाले. वातावरण पवित्र झाले आणि कालचक्र जणू थांबले. तेथे प्रकट झाले ब्रह्मदेवांचे मानसपुत्र महर्षी पुलस्त्य. त्यांच्या चरणस्पर्शानं भूमी धन्य झाली. ते श्रीरामांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतात. महर्षी पुलस्त्य म्हणाले, हे रघुनंदना, तुम्ही धर्माचे मूर्तिमंत स्वरूप आहात. तरीही लोककल्याणासाठी तुम्ही लीला धारण करता. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील विजया एकादशीचे व्रत श्रद्धेनं आणि संयमानं करा. हे व्रत केवळ भासागरावर नाही, तर मनातील संशयावरही विजय मिळवून देते. जो या व्रताचं नियमपूर्वक आचरण करतो, त्याच्या चरणी विजय आपोआप येऊन नतमस्तक होतो. श्रीरामांनी विधीपूर्वक व्रत स्वीकारले. विष्णुपूजन, नामस्मरण, जागरण सर्व काही भक्तिभावानं झाले. पानत्याग, एक पवित्र पान देवचरणी अर्पण करत मनातील अहंकार, आसक्ती आणि भीती सर्व त्यागले गेले. पानत्याग म्हणजे इच्छात्याग, महर्षी सांगतात, आणि त्यागातूनच विजय जन्म घेतो. व्रताच्या प्रभावानं समुद्रानं मार्ग दिला. रामसेतू उभा राहिला आणि शेवटी अधर्माचा पराभव आणि धर्माचा विजय झाला. अर्जुनांनी विचारले, हे माधवा, या व्रताचं फळ काय? श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्थ, जे श्रद्धेनं ही कथा ऐकतात, त्यांच्या जीवनातील अडथळं निवळतात. कर्म शुद्ध होते आणि प्रयत्नांना दिशा मिळते. लक्षात ठेव, भगवंत म्हणतात, विजय बाहेर नाही, तो अंतःकरणात आहे. विजया एकादशी दिवशी केले जाणारे उपाय. केशर लावलेले 5 पिवळे पेढे अर्पण करावे. चणा डाळ व हळद प्रतिकात्मक रूपानं वाहावे. खडीसाखर मधुरता आणि सौख्यासाठी समर्पित करावी. पिवळं वस्त्र, जसे शर्ट, टी शर्ट किंवा रुमाल, श्रद्धेनं अर्पण करावे. पिवळी फुलं आणि केळी, शुद्धता व समृद्धीचं चिन्ह म्हणून वाहावी.
शक्य असल्यास कास्याचं ताट किंवा वाटी ठेवावी. श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठन करावे. श्री विष्णवे नमः.